पाहता क्षणी तोंडाला पाणी आणणारी तव्यामधली भरलेली कारली एवढी भारी बनवून तयार होतात. खायलाही खूप टेस्टी लागतात. कारल्याच्या वेगवेगळ्या भाज्या तर तुम्ही खूप खाल्ल्या असतील, पण तव्यामध्ये अशी भरलेली कारली कधी बनवली का? तुम्ही पाहू शकता किती मस्त बनवून तयार झालेली आहेत. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. कारलं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत कारले. आणि तव्यामध्ये कारले बनवायचे असतील तर कारले शक्यतो कवळेच घ्या. तुम्ही पाहू शकता एकदम जास्त निबरही नाही, एकदम जास्त बारीकसरही नाही, मध्यम म्हणजे कवळसर कारले आपले इथं घेतलेले आहेत, जे पटकन शिजून तयार होतात, तेलामध्ये परतून तयार होतात. म्हणून आपल्याला असेच कवळे कारले घ्यायचेत, म्हणजे जास्त निबर नाही, खूप छोटे लहानही नाही, मिडियम असे कारले घ्यायचे आहेत. सवते भरलेले कारले बनवायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कारले वरतून जो आपण बटाट्याचे छलीत नाहीत का, तसे कारले छलून घेतले तरी चालतील, पण कवळे कारले असल्यामुळे शक्यतो छलायची गरज पडत नाही. स्वच्छ कारले धुवून कट करून घ्यायचे. नंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं भाजायची इथं गरज नाही. या सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं फिरून घेतलेले आहेत. तर इथं एका ताटामध्ये कट केलेली कारली मी ठेवलेली आहेत आणि सोबत जे खोबरं वगैरे आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं ते घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये किंवा उकळात कुटून घेऊ शकता आणि कूट शक्यतो बारीकसरच करायचा. वरतून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. 1 चमचाभर काळा मसाला घालायचा. मोठा 1 चमचा धना जिरा पूड घालायची. थोडासा गरम मसाला, हळद पावडर आणि याच्यामध्ये आपल्याला 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे. काय होतं, लिंबाने कारल्यातला जो कडवटपणा आहे तो निघून जातो. हवं असेल तर कारली भरायच्या आधीही तुम्ही थोडंसं कारल्याला लिंबू आणि मीठ पुसून घेऊ शकता, कारण याने कारले कडू लागत नाहीत. पण आमच्याकडं कारले कसेही बनवले तरी खाल्ले जातात, म्हणून मी इथं कारल्याला मधून लिंबू आणि मीठ पुसलं नाही. तुमच्याकडं कारल्याची भाजी खात नसतील आणि कडू जास्त आवडत नसेल तर तुम्ही कारल्याला मधून लिंबू आणि मीठ आवर्जून पुसून घ्या. इकडं बघा, असे जे कारले बनवले जाते तसेही हे कडू लागत नाहीत. ज्यांना कारलं आवडतं ना, त्यांना कसंही कारलं बनवा, ते कडू लागत नाही. पण ही ट्रिक आहे, तुम्ही कारल्याला मधून मीठ आणि लिंबू आवर्जून पुसून घ्या, नंतरच असे कारले भरून घ्या. पाणी सुटलेलं असेल कारल्याला तर ते पाणी मीठ आणि लिंबाचं कारल्यामधून पिळून घ्या किंवा काढून घ्या, नंतर कारले भरा. तर जो मसाला तयार केलेला होता तो मसाला व्यवस्थित इथं मी कारल्यामध्ये भरून घेतला. जेवढा बसल तेवढा मस्त दाटसर असा कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. नंतर गॅसवर तवा ठेवायचा आणि तव्यावर छान 2-3 चमचे तेल घालून घ्यायचं. लोखंडाचा तवा असेल तर आवर्जून वापरा. मी आज ही भरलेली कारली लोखंडाच्या तव्यावरच बनवत आहे. बऱ्याच भाज्या आमच्याकडे आम्ही तव्यावर बनवतो. तव्यातलं पिठलं तर खूप भारी बनवून तयार होतं. या लोखंडाच्या तव्यावरचं पिठलं तर आणखीनच भारी होतं. बघा, कारले घालून घेतले आणि वरतून झाकण ठेवून घेतलं. झाकण ठेवून छान 5 मिनटं वाफ देऊन घ्यायची आणि गॅस मिडियम ठेवायचा. 5 मिनटानंतर प्लेट काढून घ्यायची आणि कारले एक वेळेस उलटपुलट करून घ्यायचे. कारल्याची जागा म्हणजे चेंज करायची. वरचा हिस्सा खाली, खालचा हिस्सा वरी, असं म्हणजे उलटून पुलटून घ्यायचे, म्हणजे सगळीकडून कारले भाजले जातात. सर्व कारले पलटून घेतले आणि नंतर जो आपण कारल्यामध्ये भरल्यानंतर मसाला उरलेला होता ना, तो मसालाही इथं वापरून टाकायचा. तुम्हाला वापरायचा असेल तर ठीक, नाही वापरला तर असंच तुम्ही कारले तळून घेतले तरी चालतील, पण मला घालून घ्यायचा आहे. तो उरलेला मसाला इथं वरतून कारल्याच्या घालून घेतला. वरतून मी हलका पाण्याचा शिपका देऊन घेतला. नंतर कारल्यावर परत ताट झाकून घेतलं आणि परत 7-8 मिनिट याला वाफ देऊन घेतली. 8 मिनिटानंतर मस्त छान असे कारले आपले इथं तयार झालेले होते. तुम्ही पाहू शकता मस्त 1 नंबर असे आपले कारले
तयार झालेले आहेत. मस्त शिजलेले आहेत, मऊसूत झालेले आहेत. कलर टेक्स्चर खूप भारी आलेला आहे. अगदी 10-15 मिनिटात मऊ असे कारले शिजून तयार होतात. नक्की तुम्हीही तुमच्या घरी अशी कारल्याची भाजी ट्राय करा. तर ताट काढल्यानंतर परत छान 2-3 मिनिट आपल्याला तव्यावर कारले भाजायचे, जेणेकरून एकदम छान थोडेसे खरपूस असे कारले होतात. तर ताट काढल्यानंतर वाफ दिल्यानंतर 3-4 मिनिट छान मी परतून घेतले तव्यावर आणि वरतून कोथिंबीर भरभरून दिली. मस्त अशी आपली इथं भरलेली कारली खायला तयार झाली. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर ही आवर्जून करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.